मग शुभम करणार ना आमची कंपनी जॉईन? हो पण ते 10,000चं थोडं म्हणजे थोडं अवघडच वाटतंय बघ. अरे ते कसं असतं, त्यामध्ये तुला ना गोव्याला 3 डेज आणि 3 नाईट पॅकेज सुद्धा भेटणार आहे. म्हणून काय त्याचं एवढं काही नाही रे. तुझं म्हणणं बरोबर आहे ग, पण मी सध्या जॉबलेस आहे. मी कुठून आणू एवढे पैसे? अरे ते होतं रे मॅनेज. स्टार्टिंगला आपण निर्णय नाही घेणार तर सौरभ सरांसारखं मोठं कसं काय होणार? मॅडम काय म्हणताय शुभम सर? नथिंग सर, तो थोडासा विचार करतोय की कंपनी जॉईन करायची का नाही. मॅडम असा क्वेश्चन मनात येऊच देऊ नका. शुभम सर, तुम्हाला तुमच्या विरोधकांची लायकी दाखवून द्यायची ना, हो तुम्हाला सक्सेसफुल बनायचं ना, हो आमच्यासारखं मोठं व्हायचंय ना. येस अशी लोक, स्मार्ट लोक अजिबात विचार करत नाहीत, ते डायरेक्ट ऍक्शन घेतात. है ना शुभम सर? येस नो? येस सर. पण ते पण मी सोडावं आता. एवढं खुशबू मॅडम तुमच्यासोबत आहेत काम करायला, आता जोडीनं कामाला लागा आणि अचीव करा सक्सेस तुमचा. ठीक आहे? येस सर, ते सगळं करते मी मॅनेज. आणि तसंही काय प्रॉब्लेम आला ना तर माझा नंबर द्या. 24/7 मी अवेलेबल असेल. ठीक आहे मॅडम? सपोर्ट करा, बाकीची प्रोसिजर करून घ्या. ठीक आहे? ओके सर. गुड. क्लायंट आलेत, मी जातो. ठीक आहे, तोपर्यंत करून घ्या तुमची पुढची प्रोसिजर. आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. चालेल, चला येऊ. थँक्यू. ऐक ना शुभम, मला असं वाटतं की तुझ्यामध्ये ना खूप पोटेन्शियल आहे. तर तू ना ही अपॉर्च्युनिटी मिस नको करू, कारण तुझ्या लाईफमध्ये ही अपॉर्च्युनिटी परत नाही येणार. तू काय कर, बिंदासपणे जॉईन हो. एकदा की तू जॉईन झाला म्हणजे आपण सगळे एकत्र येऊन टीमने काम करू आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण करू. आपली लाईफ एकदम इझीपणे जगू. चालेल.